चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे आहेत सन्माननीय जनरल अनिल चव्हाण यांनी सिंगापूरला शँग्रीला डायलॉग यांना असं इंटरव्ह्यूज दिले, 2 इंटरव्ह्यू दिले आणि त्या 2 इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी असं कबूल केलं की पहिल्या दिवशी म्हणजे 7 तारखेला जे आहे त्याचं भारताला नुकसान झालं म्हणून असं त्यांनी असं कबूल केलेलं आहे. दुसऱ्या बाजूस पुढे जाऊन त्यांनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं क्लेम केलं की आम्ही पाकिस्तानमधले येणारे सगळे हल्ले हे न्यूट्रलाइज केले, मग ते मिसाईलचे असतील, ड्रोनचे असतील किंवा विमानाचे असतील. आता जर आपण पूर्णपणे पाकिस्तानचा अटॅक न्यूट्रलाइज केला असेल तर मग पहिल्या दिवसाचं झालेलं नुकसान हे कोणी केलं? पाकिस्तानची असणारी हत्यारं म्हणजे त्यांनी वापरलेली हत्यारं आपल्यापर्यंत आपण पोचू दिली नाहीत असं आपण ब्रीफिंग म्हणतोय. त्याच्यामुळे प्रश्न उभे राहतात आहेत. सन्माननीय अनिल चव्हाण चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे आहेत त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समधनं की आम्ही सुधारणा केल्या. त्यांचा शब्दप्रयोग हा आम्ही असणारा इम्प्रोव्हाइज केलं, सुधारणा केल्या, हा माझ्या दृष्टीने असणारा महत्वाचा आहे. तुम्ही नेमक्या सुधारणा काय केल्या? नेमक्या सुधारणा अशा आहेत का की इंटरनली सॅबोटॅज झालेला आहे आणि सिंदूरच्या घटनेनंतर आपण बघितलं असेल तर हरियाणामधल्या ज्या काही महिला सापडल्या, मी त्यांची नावं घेणार नाही, किंवा मागच्या 2 दिवसामध्ये NIAने असणारं पाकिस्तानला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणाऱ्यांवरती असणारं जे काही छापे मारलेले आहेत त्याच्यामध्ये बहुतांश मंडळी जी आहेत ही हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही असणारं आवाहन करतोय की हा जो इंटरनल सॅबोटॅज झालेला आहे हा इंटरनल सॅबोटॅज कोणी केलेला आहे त्याची तुम्ही असणारं चौकशी केलेली आहे का? या दोन्ही गोष्टींची असणारी माहिती तुम्ही जनतेसमोर आणणार आहात का? हा माझ्या दृष्टीने असणारं महत्वाचं आहे. लक्षात आलं म्हणून सुधारणा करण्यात आली आणि पुढच्या 2 दिवसामध्ये आपण पाकिस्तानचा पूर्ण एअर डिफेन्स हे न्यूट्रलाइज करू शकलो किंवा त्याच्यावरती ताबा मिळवू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. प्रत्येक वॉरमध्ये अशी संधी मिळेल अशी काही परिस्थिती नाही. त्याच्यामुळे हा असणारा एक सिरियस इश्यू आहे असा मी त्या ठिकाणी मानतो. माझं दुसरं आव्हान आहे या ठिकाणी की इथले राजकीय पक्ष जे आहेत त्या राजकीय पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि RSS या दोघांना आता विचारलं पाहिजे की तुम्ही स्वतःला असणारा देशभक्त म्हणता आणि तुमच्याच संघटनेमधली असणारी माणसं ही शत्रू देशाला म्हणजे पाकिस्तानला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात, ती कशाच्या आधारे करतात? आज
पूर्णपणे इंटरनॅशनल मीडियाच्या मार्फत पंतप्रधान युद्धाच्या काळामध्ये आणि युद्धाच्या काळाच्या नंतर जनतेशी खोटं बोललेत अशा आता बातम्या यायला लागलेल्या आहेत. आणि नुसत्या बातम्या नाहीत तर ते आता त्याच्या पाठीमागचं तथ्य आणि त्याच्या पाठीमागचं जे काही सिद्धांत आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, ते मांडतात आहेत. अशी असणारी परिस्थिती आहे. कुठल्याही युद्धामध्ये तुम्ही जिंकण्याच्या स्थितीमध्ये होतात अशी जेव्हा एअर डिफेन्स तुम्ही न्यूट्रलाइज केलंय पाकिस्तानचं, त्यावेळेस तुम्ही जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये होतात. माझा दुसरा सवाल असा आहे की आर्मी जी आहे, एअरफोर्स वेगळं, एअरफोर्स वापरण्यात आलं. आर्मी ह्याला तुम्ही असताना हाय अलर्ट वरती फक्त ठेवलं होतं. पण आर्मी ही तुम्ही बॉर्डरवरती घेऊन गेला नाहीत. तेव्हा आता आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रामध्ये हे विचारलं जातंय की भारताला गेल्या 20-25 वर्ष, 90 सालापासून आपण म्हणा की टेररिझमचा जो त्रास होत होता आणि तो पाकिस्तानकडून होत होता, तो कायम मिटवण्याची संधी आल्यानंतर ही संधी भारताने का घालवली, त्याच्या पाठीमागचं कारण काही आहे, अशा रीतीची असणारी चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झाली किंवा सीजफायर सुद्धा ज्या ठिकाणी झालं. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे असणारे प्रेसिडेंट ह्याच्या मार्फत झालं, तेव्हा पुन्हा पाकिस्तान टेररिस्ट अटॅक भारतामध्ये करणार नाही हे डोनाल्ड ट्रम्पकडून तुम्ही बदलून का घेतलं नाहीत, हे अशा तऱ्हेचे असणारे प्रश्न आता आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रामध्ये आणि ज्या सगळ्या वॉर इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्यामध्ये सुरुवात झालेली आहे. माझं एकच फक्त या ठिकाणी म्हणणं आहे भारतीय जनतेला की त्यांनी आता प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे. राजकीय पक्ष विचारतील किंवा न विचारतील, पण हा जो मिडल क्लास आहे, लोअर मिडल क्लास आहे, भारतीय जनता जी आहे, त्यांनी बीजेपीला विचारायला सुरुवात केली पाहिजे की पाकिस्तानला सबक शिकवण्याची संधी आणि वर्चस्व मिळवल्यानंतरची असणारी संधी होती ती तुम्ही का गमावलीत, याचा असणारा खुलासा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि RSS या दोघांनी केला पाहिजे आणि लोकांनी आता प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो. मी माझ्या असणाऱ्या लेखामध्ये भारताची बाजू त्या युद्धामध्ये काय होती ती लोकसत्तेच्या आर्टिकलमध्ये मी असणारं त्या ठिकाणी मांडली. मला बऱ्याच जणांचे असणारे त्या संदर्भातलं चौकशी झाली, विचारणा झाली, चर्चा झाली. मी आता लोकांना असं म्हणतोय की ही चर्चा तुम्ही आता सार्वत्रिक केली पाहिजे आणि देशाची सुरक्षितता ही फक्त राजकीय पक्ष आणि निवडून गेलेले एवढ्या पुरती मर्यादित नाही, तर ती खऱ्या अर्थाने जनतेची असं मी त्या ठिकाणी मानतोय. तेव्हा जनतेने ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा असं माझं स्वतःचं आव्हान आहे आणि जनता घेईल अशी मी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. हा आपण विचार माझं म्हणणं असं आहे की याच्यामधलं एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या
पाकिस्तान बरोबरच्या संघर्षात, मी त्याला युद्ध म्हणत नाही, त्याला संघर्ष म्हणतोय मुद्दामूनच, त्या संघर्षाच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक देशामध्ये गेले. पण या युद्धामध्ये भारताच्या बाजूने एकही देश उभा राहिला नाही. याची माझ्या अंदाजानं कारणं जी आहेत ती पहिल्यांदा सरकारने मांडली पाहिजेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. नरेंद्र मोदींच्या असणाऱ्या ज्या इतर देशामध्ये भारतीय जनता जी बसलेली आहे त्यांच्या ज्या सभा झाल्या आणि त्या सभेच्या निमित्ताने तिथल्या सरकारला एवढी मोठी भारतीय जनता आपल्या देशामध्ये आहे, उद्या ही बगावत करायला उतरली तर आपल्या देशाला ही डिस्टर्ब करू शकते. आणि म्हणून भारताचं आंतरराष्ट्रीय वर्चस्व कमी व्हावं म्हणून त्यांनी असणारं शांतता बाळगली आणि भारताला पाठिंबा दिला नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. त्या मला वाटतं बऱ्याच फ्रंटवरती या संघर्षानंतरची असणारी परिस्थिती जी आहे ती चर्चेला गेली पाहिजे. मी सर्वसामान्य जनतेला आवाहन करणार आहे की आपल्या वाडवडिलांचा असणारा धर्म हा कोणी सोडत नाही. त्याच्यामध्ये धर्मावरती असणारा फार मोठं संकट आलंय असा जो प्रचार केला जातोय तो फसवा आहे. खरं संकट जे आहे ते या युद्धानंतर निर्माण झालेली असणारी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती फार महत्वाची आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्याची चर्चा झाली पाहिजे असं मला वाटतं. पाकिस्तानचे जे नुकसान झालेलं आहे त्याच्यावर बरेच चर्चा होती. राहुल गांधींनी आज मागणी केली होती, विशेषतः जे आपले सिरियस आहेत किंवा प्रश्न विचारण्यात आला की आपलं भारताचं किती नुकसान झालेलं आहे त्याच्यावरती त्यांनी उत्तर देणं टाळलेलं आहे. तुम्ही त्या पद्धतीने मागणी करताय का किंवा जे आपले आर्मीचे जवान शहीद झालेले आहेत, अधिकारी त्याच्यामध्ये शहीद झालेले आहेत किंवा जे यशस्वी जवळपास 40 लोकांचा मृत्यू झाला त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली? ते माझ्या अंदाजानं जे बॉर्डर म्हणजे आर्मी तशी डिप्लॉय केली नव्हती, पण डिप्लॉय केलेली जी आर्मी होती त्या डिप्लॉय केलेल्या आर्मीमधले असणारे अनेक सोल्जर्स आणि अधिकारी हे शहीद झाले याच्याबद्दल दुमत नाही. त्यांची नावं माझ्या अंदाज बहुतेक आलेली आहेत. याच्यातला जो एक सिरियस प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि तो म्हणजे अग्निवीरांचा प्रश्न आहे की ज्याची एक केस मुंबईमधले असणारे म्हणजे कर्नाटकमधले पण मुंबईमध्ये राहतात नायक म्हणून जे आहेत की ते 9 तारखेला शहीद झाले, अग्निवीर होते. त्यांना बॉर्डरवरती असणारं पाठवण्यात आलं होतं, पण त्यांना शहीद हा दर्जा न मिळाल्यामुळे त्यांना कुठल्याच बेनिफिट नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मी असणारा मानतोय की जे काही अग्निवीर आता आहेत आणि ज्यांचे काही जणांशी माझा असणारा जो संबंध आहे त्याच्यामध्ये ही एक केस माझ्याकडे आली म्हणून त्याच्यामधलं आहे, त्यांचं मनोबल खच्ची होते असं त्या ठिकाणी आपण मानतोय की आपल्यानंतर कुटुंबाला बघणारी काहीच व्यवस्था नाही, पण आर्मीमधला एखादा सोल्जर गेला तर त्याला बघण्याची व्यवस्था आहे. तेव्हा हा जो इश्यू आहे तो इश्यू आम्ही त्याच्यामधला असणारा पक्षाचा प्रयत्न राहील ॲड्रेस करायला. कुठल्या मार्गाने ॲड्रेस करायचं तो आम्ही असं या आठवड्यामध्ये ठरवतो आहोत आणि तो इश्यू आम्ही उभं करू.
तर की रशियन डिफेन्स इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत ते आपल्याकडे आहेत त्या ह्याच्यामध्ये. पण हा संघर्ष संपल्या संपल्या आपण असं पाहिलं असेल की रशियाने पाकिस्तानलाही मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. त्याच्यामुळे ओपनली रशिया जसं 71 साली आपल्या बाजूने उभं राहिलं तसं ह्या ह्याच्यामध्ये 71 सालसारखं रशिया आपल्या बरोबर उभं राहिलं नाही. किंवा ज्या फ्रान्सकडून आपण असं राफेल सारखी विमानं उभी केली तो फ्रान्सही आपल्या बरोबर उभा राहिला नाही अशी परिस्थिती आहे. ते नंतर आपण बोलू. मी याच्यावरतीच आहे फक्त. मी एवढं असं म्हणेन, मी एवढंच म्हणेन या सगळ्या ह्याच्यामध्ये की पूर्णपणे जिंकलेली बाजू आपण हारलो. एका संधी होती, त्याच्या माझ्याच मी असं याच्यामध्ये म्हटलं होतं की ॲम्युनेशनची परिस्थिती असताना बघितली तर पाकिस्तानकडे 10 दिवसाचंच फक्त ॲम्युनेशन होतं आणि ते ॲम्युनेशन संपलं असतं तर तुम्हाला पाहिजे त्या कंडिशन्स इम्पोज करता आल्या असत्या. आणि म्हणून जिंकलेली लढाई आपण हारलो असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि म्हणून आम्ही असणारा RSS यांना असणारा विचारतोय की बाबा प्रत्येक वेळेस तुम्ही हारताय का? पाकिस्तान बरोबर प्रत्येक वेळेस तुम्ही हारताय का याचा खुलासा करा. शेवटी माझं म्हणणं असं आहे की तुम्ही ह्या देशाचे पंतप्रधान आहात. या देशाच्या जनतेचा दबाव काय होता की वन्स अँड फॉर ऑल हा इश्यू संपून टाका. तो दबाव महत्वाचा आहे की ट्रम्पचा दबाव महत्वाचा आहे? ट्रम्प जगाला सांगतो की हे संपलं युद्ध. याचा अर्थ मी असं करतो की ट्रम्पने असं म्हटलं की कॅनडा आमचा असणारा 51 स्टेट होईल. ट्रम्प कॅनडाला 51 स्टेट काही करू शकलं नाही, पण त्यांनी इनडायरेक्टली भारताला 51 स्टेट करून टाकलं एवढं नक्की आहे. ट्रम्पकडून कळतंय, पंतप्रधानांनी अजून कुठेच सांगितलेलं नाही की संपलेलं नाही. माझं म्हणणं असं आहे की आपण मी असं म्हणेन की पाकिस्तानने डिक्लेअर केलं की आमच्याकडून सीज फायर दे. त्यांनी स्वतःहून काय का त्यांची जी वीकनेस होती सगळी. आणि आपण ज्याला असं म्हणतो की तुम्ही जर स्वामीला ऐकलं असेल, सुब्रमण्यम स्वामीचं आता जी नवीन आलेली YouTube जर ऐकली असेल तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक संधी होती की 1971 रिपीट करण्याची संधी होती. त्या ह्याच्यामध्ये ती संधी तुम्ही घालवलीत. त्याच्यामुळे त्यांचा विजय झाला आणि तुमचं नुकसान झालं. प्रश्न असा आहे की आपला व्यापार किती आहे आणि कसला व्यापार आहे? खाण्यापिण्याचा तर व्यापार नाही. आपण आता जगावरती खाण्यापिण्यासाठी अवलंबून नाही आहोत. संपलं. स्पेस टेक्नॉलॉजी आहे, ती असली काही नसली काही लोक जगतात, स्वतःहून डेव्हलप करता येते. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आमचं सरळ म्हणणं असं आहे की इथे
नेतृत्व हे सगळ्यात महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. जे गल्लीतल्या गल्लीतल्या मारामारीमध्ये सुद्धा आपण असं जर पाहिलं तर गल्लीच्या मारामारीमध्ये सुद्धा जो एग्रेसिव्ह आहे तो जिंकतो आणि जो एग्रेसिव्ह राहत नाही त्याला आपण काय म्हणतो, केलीस म्हणून तो हारलास. ही जी गल्लीतल्या लढाईची जी आहे व्यथा आहे ती मोठ्या लढाईमध्ये सुद्धा ती आहे. तुम्ही माघार का घेतलीत? तुम्ही जिंकत असताना तुम्ही माघार का घेतलीत याचा खुलासा पहिल्यांदा झाला पाहिजे. आणि तुम्ही माघार घेतली म्हणजे कशासाठी? त्यांनी म्हणून भेटायचं काय त्याला? सगळ्यात महत्वाचं तुम्ही सगळेजण मिस झालात ते मी तुम्हाला सांगतो. विड्रॉलच्या म्हणजे थांबल्या दुसऱ्या दिवशी 2 दिवसानंतर तिन्ही आर्मीवाल्यांच्या सर म्हणजे एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मी यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. याच्या अगोदरपर्यंत पाकिस्तानमध्ये किती ट्रेनिंग सेंटर्स होते आपल्याला माहित होते का? तर अजिबात माहित नव्हतं. त्यांनी पहिल्यांदा डिस्क्लोज केलं की 91 ट्रेनिंग सेंटर्स आहेत आणि त्या 91 पैकी फक्त 9 आम्ही उडवू शकलेलो आहोत या 2 दिवसामध्ये. बिटवीन दी लाईन्स जर रीड करायचं म्हटलं तर आर्मीचा जो राग होता, जे सिक्रेट होतं गव्हर्नमेंट, ते त्यांनी बाहेर काढलं की किती ट्रेनिंग सेंटर्स आहेत आणि लोकांना त्यांनी असं सांगितलं की एवढे सेंटर्स अजून शिल्लक आहेत की जे ते उद्ध्वस्त केल्याशिवाय टेररिस्ट अटॅक भारतावरती थांबणार नाही. तेव्हा राजकीय पक्षाचे जेवढे नेते आहेत त्यांनी मला वाटतं या इश्यूवरती खुलेपणाने बोललं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय. श्वेतपत्रिका काढणार आहेत असं कळतं. काढू द्या, चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही थांबलात का ते सगळ्यात मोठं कारण आहे. चालेल, थँक्यू सगळेजण. पुढच्या वेळेस घेऊ आपण. थँक्यू. आमची बैठक जी आहे या संदर्भातली पक्षाची ही पुढच्या आठवड्यात होणार आहे. त्यावेळेस आम्ही ठरवणार आहोत. तो त्याच्या अगोदर मी काही याच्यावरती बोलू शकत नाही. ते आम्ही त्याच्यावरती आता काहीच बोलू शकत नाही कारण तो पण पॉलिसी आमची ठरत नाही, तो पण मला बोलता येत नाही. पण तेच म्हटलं ना की आमची पॉलिसी ठरू द्या, मग मी मांडतो. थँक्यू सगळेजण. मी एवढंच सांगेन की 16 तारखेला 76 लाख मतदानाचं जे आहे ते फायनल हिअरिंगला गडकरी साहेबांच्या कोर्टामध्ये आहे. 2:30 वाजता त्यांनी असणारं फायनल हिअरिंगला त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या कुठल्याही विषयावरती बोलणं इच्छित नाही.